जेव्हा ही धडक झालेली होती त्यावेळीची दृश्य, एक बोट येते त्यानंतर ती बोटला धडकते त्यावेळीची दृश्य। 130 ची ऑलरेडी कॅपॅसिटी असते, पण इथे आपण म्हणजे 80 म्हणजे दिलेली 84 दिलेली। एमएमएने किती मान्यता दिली? 84 तेवढेच लोक। झालं बाबा। अरे त्यांनी सेव्ह करून पाठवला। अरे बाबा व्हिडिओ घेऊ दे ना, सगळ्यांना देतो मी। अहो गेला व्हिडिओ सगळ्यांना सर, सगळ्यांना दिला आपल्या। हा नाही व्हिडिओ, हा व्हिडिओ। सर एक मिनिट सर, व्हिडिओ तो दाखवा ना सर। आप बोलिए ना, आप बोले। आपलं नाव सांगा पहिले। माझं नाव राजेंद्र पडते। आमच्या बोटीचं नाव आहे नीलकमल आणि व्हिडिओ चेक करा। बोला सर, सर पुन्हा सांगा, आपलं नाव सांगा, किती? माझं नाव आहे राजेंद्र पडते आणि बोट निघाली साधारण 3:15 निघाली। हा बोचार आयलंडच्या जवळ, तिथून ती नेव्हीची म्हणजे आम्ही जे रोजच जातो आमची ड्युटी असते, तर ही नेव्हीची बोट स्पीड बोट आली। तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं स्पीडनी आणि परत ती बाहेर गेली, थोडीशी नागमोडी गेली आणि परत जी आली ती सरळ बोटीवरच मारली आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे। बोटीमध्ये किती प्रवासी? 80 होते। किती प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय ती माझ्याकडे काही कल्पना नाही, कारण का काही लोक JNPTला आहेत, काही इथून गेले। सेफ्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी बोटवरती काही साधन नसल्याची माहिती सगळे लाईफ जॅकेट्स आहेत, त्याचे राब बॉयर्स आहेत, सगळं आहे। आणि 15 मार्च आली ना गेटवेला त्याच्या अंगामध्ये लाईफ जॅकेट घातलेले आणि आता लाईफ जॅकेट आणि हे कंपल्सरी आहे, कारण का तुम्हाला जे सेफ्टीचे इक्विपमेंट सगळे द्यावे लागतात। प्रवास करताना सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले। नाही, प्रवास करताना सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले। बघा काय माहिती नाही, लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही, बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आदळली, त्याला काय करणार तो कॅप्टन आणि तो मुद्दा वेगळा आहे। एक ओढ झाली अशी नाही आहे, तो बोटीच्या मधोमध तो येऊन केली, आपल्याला व्हिडिओ दिसतोय। बोटीच्या मध्ये येऊन त्यांनी टक्कर दिली, ते काय दोन तुकडे झाले त्याचे। आणि ही पण पॅसेंजरनेच काढलेला आहे, ही व्हिडिओ पॅसेंजरची। चला समोर आलेला आहे। स्पीड बोट येते आणि गेटवे ऑफ एलिफंटाकडे जी जाणारी बोट होती, ज्यामध्ये प्रवासी होते, त्याला धडकते। त्याचा व्हिडिओ सध्या आपल्या हाती लागलेला आहे। पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह असा हा दृश्य आपण पाहतोय। आताची अपडेट, अपघातावेळी बोटमध्ये 80 प्रवासी होते अशी माहिती सध्या दिलेली आहे। जे बोटचे मालक आहेत त्यांनी ही माहिती दिली आणि जी स्पीड बोट होती ती नेव्हीची होती असा आरोप सध्या जयंत पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील करतायत। नेव्हीची बोट धडकल्यानं अपघात घडला असा आरोप शेकापच्या जयंत पाटील यांनी केलेला आहे आणि जेव्हा हा अपघात झाला तो व्हिडिओ आपण सध्या पाहू शकतो। नेव्हीची स्पीड बोट येते आणि गेटवे ऑफ एलिफंटाकडे जी जाणारी बोट होते त्याला धडकते, त्याचा व्हिडिओ सध्या आपल्या हाती लागलाय आणि अपघातावेळी बोटमध्ये जवळपास 80 प्रवासी होते अशी माहिती या दुर्घटनाग्रस्त बोटचे मालक आहेत त्यांनी दिली आणि सध्याची आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। एलिफंटाकडे ही बोट जात होती, एलिफंटाच्या केवकडे ही बोट जात होती, त्यावेळी हा अपघात घडला। अजूनही जे काही प्रवासी आहेत ते अजूनही अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। नेव्हीची बोट धडकल्यानं हा अपघात झाला असा आरोप आता शेकापचे जयंत पाटील करतायत। आपण तो व्हिडिओ पाहतोय ज्यावेळी हा अपघात झालेला होता, नेमकी कशी ही घटना घडली त्याचा हा व्हिडिओ पाहतोय। नेव्हीची एक स्पीड बोट येते आणि गेटवे ऑफ एलिफंटाकडे जी जाणारी आपल्याला बोट दिसते त्याला धडकते, तो व्हिडिओ आपण पाहतोय। तर दुर्घटनाग्रस्त बोटचे मालक यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांचं म्हणणं असं होतं की ही बोट अचानकपणे आली आणि या बोटीनं येऊन जी प्रवासी बोट होती त्याला धडक दिली असं त्यांचं म्हणणं।